नमस्कार मंडळी. रोज तीच चपाती भाजी खाऊन आणि करून देखील खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे मी आज ठरवलं की आज आपण झटपट पद्धतीने होणारी अशी हॉटेलसारखी पावभाजी बनवूया. तर तुम्हालाही असं कधी होतं का की चपाती भाजीचा कंटाळा आला आहे? तर तसं होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथे फ्लावर, बटाटा, वाटाणा, गाजराचे तुकडे, कांदा आणि त्याच्यामध्ये जरासा टोमॅटो आणि शिमला मिरच बारीक कट करून कुकरमध्ये टाकलेले आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1-1.5 ग्लास त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. त्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथं आपण कुकर बारीक गॅसवर ठेवून त्याच्या शिट्ट्या द्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील. आता इथे आपल्या भाज्या पूर्णपणे शिजल्या आहेत आणि आता त्या मॅश करून घेतलेल्या आहेत. मी इथे असे मॅशरच्या मदतीने आपल्याला त्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं बटर घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर वापरू शकता, नाहीतर तेल वापरलं तरीही चालेल. बटर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं, जेणेकरून तेल आणि बटर मिक्स होईल. त्याच्यानंतर आपल्याला पाव चमचा इथे जिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. कांदा इथे भरपूर वापरायचा आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा. तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा. त्यानंतर आपण इथे एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, तीही व्यवस्थित अशी परतून घ्यायची. त्यानंतर आपण इथे मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो इथे आपला व्यवस्थित असा शिजला पाहिजे, म्हणजे एकदम मऊ झाला पाहिजे. आता मी पाव चमचा हळद टाकले आहे. त्यानंतर एक छोटा चमचा मी धने पावडर टाकलेले आहे आणि 2 छोटे चमचे मी बेडगी मिरची पावडर टाकली आहे. तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरली ना तर या पावभाजीला सुंदर असा कलर येऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता किती लाल कलर आला आहे. आता मी याच्यामध्ये लाल तिखट चवीप्रमाणे टाकलेलं आहे. तुम्हालाही तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता. त्यानंतर व्यवस्थित असे मसाले भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मॅश केलेले सर्व भाज्या टाकायच्या आणि ते व्यवस्थित असं हलवून एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. लक्षात ठेवा, इथे पावभाजी दाटसर झाली असेल तर ती थोडी अशी पातळ सरसरीत करण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. आता मी इथे सुहानाचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि 1-2 मिनटासाठी शिजत ठेवायचं. आता त्यानंतर आपण इथे कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये आणि परत एकदा हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की पावभाजीला किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे, अशी दाटसर अशी झालेली आहे. आता मी इथे एक तवा गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण असे पाव भाजून घेणार आहोत.
असे पाव भाजून घेतले ना, ते पावभाजीसोबत खायला असे मस्त लागतात. तर तुम्ही बघू शकता आपली पावभाजी तयार आहे. तर म्हणजे तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.